आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूयात। अजित पवार राजकारणामध्ये फिट नाहीत। बारामतीमध्ये जे घडलं ते सामान्यांना कळलं, पण दादांना नाही। संजय राऊतांचा हल्लाबोल। काकांची साथ सोडल्यावर अजितदादांची अधोगती। अजित पवार रक्षाबंधनासाठी येतील, पण सुप्रिया सुळेंची भूमिका काय हे महाराष्ट्र बघतोय। संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांचं नो कमेंट। रामकृष्ण हरी असं म्हणत राऊतांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी बोलणं टाळलं। सुनेत्रा पवार यांना बारामतीमध्ये उमेदवारी देण्याचा निर्णय दिल्लीतल्या नेत्यांचा। आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत सुद्धा असेल। रोहित पवार यांचं ट्विट। इव्हेंट मॅनेजर सांगतील तसं अजितदादा वागतात। सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये सुनेत्राला उभं करून चूक झाली या दादांच्या वक्तव्यावरून जयंत पाटलांची टीका। पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणाची पुढील सुनावणी 28 ऑगस्टला। राज्य सरकारने जमिनीचे पैसे न दिल्यास कोर्टाकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा। मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अजित पवारांची भेट घेतली। काही दिवसांपूर्वी मिटकरींच्या टीकेमुळे मनसे दादा गटात वाद। अजित पवार नांदगावकर यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। नाशिकमधील ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरे तुरुंगातून बाहेर। जिल्हा बँक कर्ज फसवणूक प्रकरणामध्ये हिरे 7 महिन्यांपासून कारागृहात होते। नाशिकमध्ये ठाकरे गटाला बळ मिळणार। अकोल्यामध्ये नितेश राणेंच्या ताफ्याला पोलीस बॉईज संघटनेनं काळे झेंडे दाखवले। नितेश राणेंनी पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध।